हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारावर संकट तर राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिलच्या वेतन संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल देय मे वेतन अदा करण्याबाबत वित्त विभागामार्फत 27/3/2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी आपल्या मित्रांना सहकाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल देय मे 2026चे वेतन अदा करण्याबाबत वित्त विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की सेवार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026चे देयक मे 2026 या वेतन देयक अदा करण्यापूर्वी EKYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. सदर EKYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिलचे वेतन आहरित करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. EKYC पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणेसुद्धा आवश्यक असणार आहे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असणारे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरित बदलण्याचेही निर्देश सदर शासन निर्णयात दिलेले आहे. सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे. सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती करून अद्ययावत करण्याचेही निर्देश आहेत. तर सदर EKYC प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्ण करून प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचेही निर्देश देण्यात आलेले. सदरचा निर्णय राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू असणार असल्याचे सुद्धा निर्णयात दिलेले आहे.